सातारा झेडपीत सिने स्टाईल थरार। रस्ता सोड ना जरा, नाहीतर तुम्हाला मी बाहेर घे ना, सगळे बाजूला रस्ता सोडा। आधी अपहरणाचा कावा, मग फोडाफोडीचं राजकारण। भाजपकडून शिंदे सेना राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम। साताराच्या राजकीय इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा झेडपीच्या अध्यक्ष निवडीत रंगला। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपनं झेंडा फडकवला असला तरी ही निवड सिने स्टाईल थरारानं गाजली। निवडणुकीच्या आदल्या रात्रीच ऑपरेशन लोटसची स्क्रिप्ट लिहिली गेली। राष्ट्रवादीच्या बापूसाहेब शिंदे यांचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली, तीही त्यांच्याच पक्षाच्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्या विरोधात। त्यानंतर सकाळी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले। मतदानाला निघालेल्या शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना अडवलं गेलं आणि त्यानंतर अनिल देसाई आणि संदीप मांडवेंना पोलिसांनी अपहरणाप्रकरणी ताब्यात घेतलं। त्यामुळे शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी होऊन ऑपरेशन लोटस सक्सेसफुल झालं। जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी खोटी तक्रार पहाटे दाखल केली। आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला की 5 वर्षाचा अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथेच आहे। आणि एवढं करून पण मला मगाशी कळलं की म्हणजे मला पळवून माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न आरोप केलाय। याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। त्याचा शेवट आम्ही तिघ जण मिळून करू जिल्ह्यात। पोलिसांचं जे काही काम असेल पोलिसांनी करावं, त्यांनी केलं। त्यांच्याकडे जे काही समजा काही तक्रारी वगैरे असतील त्या पोलिसांचा विषय। आता पोलिसांच्या ह्याच्यात आम्ही काय पोलिसांना आदेश देत नाही किंवा आम्ही काय पोलिसांनी करत नाही। आता त्यांच्याकडे जे काही कंप्लेंट दाखल झाल्या असतील किंवा काय जे काही त्यांनी कार्यवाही केली असेल पोलिसांनी केली, त्यात आमचं काय। आता ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी भाजपनं कशी आकड्याची जुळवाजुळव केली ते पाहूया। भाजपकडे जिल्हा परिषदेमध्ये 27 तर अपक्ष 1 असं 28 संख्याबळ होतं, तर राष्ट्रवादीकडे 20 आणि शिंदे सेनेकडे 15 असं मिळून 35 संख्याबळ होतं। मात्र मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना पोलिसांनी अपहरणाच्या प्रकरणात ताब्यात घेतलं, त्यामुळे ते अनुपस्थित राहिले। तर राष्ट्रवादीचे लता कर्णे, ऋतुजा जगताप, कामेश कांबळे यांच्यासह शिंदे सेनेचे हनुमंत जगदाळे, सारिका फाळके हे सदस्य फुटले। त्यामुळे भाजपचं संख्याबळ 33 वर गेलं आणि भाजपचा झेडपीत विजय झाला। निवडणूक सुरू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी केलाय। तसंच जिल्हा परिषदेमध्ये भाजपचं संख्याबळ जास्त असल्यानं झेडपीवर आमचा अधिकार होता असा दावा गोरेंनी केलाय। भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर 27 जागा निवडल्या होत्या। भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष, राज्यात आहे, देशात आहे, जिल्ह्यातला जिल्हा परिषदेचा सगळ्यात मोठा पक्ष होता। पहिल्या दिवसापासून आमची भूमिका हीच होती की भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे। जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक असताना, चालू असताना ज्या पद्धतीने मंत्र्यांची शिवीगाळ चालू होती, ज्या पद्धतीने पोलिसांना शिवीगाळ केली गेली, ज्या पद्धतीने लोकांच्यावर अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने शिवीगाळ केली, ते कुठल्या नाही व्यवस्थित बसतं। एकूणच सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं सत्ता स्थापन केली असली तरी जिल्ह्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली। त्यामुळे भविष्यात या वादाचे पडसाद जिल्ह्यातील राजकारणात पाहायला मिळतील एवढं निश्चित। त्यात शिंदे सेना या निकालाविरोधात कोर्टात जाणार असल्यानं जिल्ह्यातील 2 मंत्र्यांमधील हा वाद जिल्ह्याच्या राजकारणाला कोणत्या दिशेला नेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ओमकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।